Hello guys, welcome to my channel. My channel name is Amruta Unfiltered. तर हा माझा पहिला व्लॉग आहे. मी इतके दिवस रील्स आणि शॉर्ट्स बनवत होती. पण आज विचार केला की इतक्या छान कोथिंबीरच्या जुड्या दिसल्या आहेत की तुमच्यासोबत कोथिंबीर वडी ही रेसिपी इन डिटेल शेअर केली पाहिजे. त्याच्यामुळे मी हा लॉंग फॉर्म व्हिडिओ बनवला आहे. छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत, इन्ग्रेडियंट्स आहेत, ते सगळे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात पहिले कोथिंबीर निवडून घ्यावी आणि ती पाण्यात टाकून छान धुवून घ्यावी. एकदम स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर ती बारीक चिरून घ्यावी आणि एका परातीत काढून ठेवावी किंवा तुमच्याकडे बाउल असेल तर त्या बाउलमध्ये पण काढू शकतात. अशी मी कोथिंबीर धुवून एका परातीत काढून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये बेसन टाकलं. नंतर थोडं तांदळाचं पीठ टाकावं. मी एक पेस्ट बनवून घेतली. त्याच्यामध्ये लसूण, आलं, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि जिरे घेतलेले आहे. आता मसाले टाकूया. पहिले मी टाकली आहे हळद अर्धा चमचा. नंतर 2 ते 3 चमचे तिखट टाकलं आहे. तिखट हा विचार करून टाका की तुम्ही हिरवी मिरची टाकलेली आहे ऑलरेडी. नंतर धना पावडर आणि मीठ टाकावं. चवीनुसार मीठ टाकावं. 2 चमचे ओवा मिक्स करावा. 1 ते 2 चमचे तीळ टाकावे. त्यानंतर हे सगळं मिश्रण छानपैकी मिसळून घ्यावं आणि जर पाणी लागलं तरच टाकावं. मी छान इथे असे गोळे बनवून घेतलेले आहे आणि ते स्टीम करायला ठेवलेले आहे. तर आता आपण त्याला ऑलमोस्ट 15 मिनिट्स म्हणजे 15 मिनटं स्टीम करून घेऊया. तोपर्यंत मी तेल गरम करायला टाकलेलं आहे आणि मग स्टीम करून झाल्यावरती ह्या वड्या मस्तपैकी तळून घ्याव्या. खरपूस आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी तयार आहे.